नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 16 श्लोक नंबर 11। दुरासदो दुर्विशः आसन्नोऽपि विदुरवत् नैवाभिभवितुं शक्यो वेनारण्युत्थितो नलः। दुरासदो दुर्विशः आसन्नोऽपि विदुरवत् नैवाभिभवितुं शक्यो वेनारण्युत्थितो नलः। दुरासदो दुर्विशः आसन्नोऽपि विदुरवत् नैवाभिभवितुं शक्यो वेनारण्युत्थितो नलः। दुरासदो दुर्विशः आसन्नोऽपि विदुरवत् नैवाभिभवितुं शक्यो वेनारण्योत्थितो नलः। दुरासदो दुर्विशः आसन्नोऽपि विदुरवत् नैवाभिभवितुं शक्यो वेनारण्युत्थितो नलः। दुरासदः अप्राप्य किंवा जवळ न जाता येण्यासारखा। दुर्विशः असह्य। आसन्नः जवळ गेले असता। अपि जरी विदुरवत दूर असल्याप्रमाणे। न नाही एव निश्चितच अभिभवितुं विजय मिळवल्यास शक्य वेन राजा अरणी अग्नि निर्माण करणारे लाकूड। उत्थितः च्यापासून जन्मलेले। अनलः अग्नि। भाषांतर आहे अरणी लाकडापासून अग्नि निर्माण व्हावा तसा वेन राजाच्या मृत शरीरापासून पृथु महाराजांचा जन्म झाला होता। म्हणून पृथु महाराज सदैव
महाराज सदैव तेजस्वी अग्नीप्रमाणे राहतील तेजस्वी अग्नीप्रमाणे राहतील आणि त्यांचा शत्रू त्यांच्या समीप जाऊ शकणार नाही. आणि त्यांचा शत्रू त्यांच्या समीप जाऊ शकणार नाही. खरोखर ते आपल्या शत्रूसाठी असह्य असतील, खरोखर ते आपल्या शत्रूसाठी असह्य असतील, कारण शत्रू त्यांच्या जवळ राहत असला तरीही कारण शत्रू त्यांच्या जवळ राहत असला तरीही तो त्यांच्या जवळ जाऊ शकणार नाही तो त्यांच्या जवळ जाऊ शकणार नाही. आणि त्याला जणू काही दूर असल्याप्रमाणेच आणि त्याला जणू काही दूर असल्याप्रमाणे राहावे लागेल. राहावे लागेल. पृथू महाराजांच्या सामर्थ्यावर महाराजांच्या सामर्थ्यावर कोणीही विजय मिळवू शकणार नाही. कोणीही विजय मिळवू शकणार नाही. I don't know why in the first sentence past tense is used. Was born of it. स्तुती पाठक स्तुती कंटिन्यू करतात. पृथू महाराजांचा जन्म हा वेन राजाच्या मूर्त शरीरातून झालेला असला तरी तो यज्ञातून झाला होता. पृथू महाराज सदैव तेजस्वी अग्नीप्रमाणे राहतील. शत्रू त्यांच्या समीप जाऊ शकणार नाहीत. अगदी जवळ राहत असले तरी त्यांच्या जवळ जाऊ शकणार नाहीत. पृथू महाराजांच्या सामर्थ्यावर कोणीही विजय मिळवू शकणार नाही. तात्पर्य: अरणी लाकूड हा इंधनाचा प्रकार असून घर्षणाने अग्नी निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. यज्ञ करण्याच्या वेळी अरणी काष्टापासून अग्नी निर्माण करता येतो. पृथू महाराजांचा जन्म जरी मृत पित्यापासून झालेला असला तरीही ते अग्नी समान तेजस्वीच राहणार होते. जसे अग्नीजवळ सहजपणे पोहोचता येत नाही तसेच पृथू महाराजांच्या शत्रूत अगदी त्यांच्या समीप राहत असल्यासारखा दिसत असला तरी तो त्यांच्याजवळ पोहोचू शकणार नाही. हे असे काही लाकडं असतात. ऍक्च्युली आम्ही जेव्हा लाकडावरती स्वयंपाक करायला लागलो तेव्हा आम्हाला पण लक्षात यायला लागलं हळूहळू काही लाकडं चांगली असतात, काही वाईट असतात. लवकर पेटतात, काही लवकर पेटत नाहीत. काही लवकर पेटतात परंतु लवकर विझून जातात. पूर्वीच्या काळामध्ये 2 काट्या लाकडं एकमेकांना घासून अग्नी निर्माण केला जायचा. तर त्याच्यासाठी लोकांनी शोधून काढलेलं कुठली लाकडं त्याच्यासाठी चांगली आहेत, कुठली लाकडं घासल्यावरती लवकर अग्नी तयार होते. तर प्रभुपाद आपल्याला सांगतात तात्पर्य की अरणी नावाचं हे जे लाकूड आहे त्याचा संघर्षाने म्हणजे घासून एकमेकाला घासून अग्नी निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. आज इंटरनेट कनेक्शन नाही आहे त्यामुळे असंच येईल. नंतर रेकॉर्डिंग पाठवू. पुढचा श्लोक आहे अंतर्बहिश्च भूतानां पश्यन् कर्माणि चारणय उदासीन इवाध्याक्षो वायुरात्मेव देहिनाम. पृथू महाराज आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाची सर्व आंतरिक आणि बाह्य कृत्ये पाहू शकतील. तरी सुद्धा त्यांच्या गुप्तचर व्यवस्थेविषयी माहिती कोणालाच कळू शकणार नाही आणि ते स्वतः मात्र स्वतःच्या होणाऱ्या स्तुती अथवा निंदेविषयी उदासीनच राहतील. शरीरातील प्राणवायू शरीरांतर्गत आणि शरीराबाहेर असूनही सर्व कार्यांपासून अलिप्त असतो. तसेच पृथू महाराज ही अगदी या प्राणवायूप्रमाणेच निरपेक्ष असतील. स्वतः भगवान आहेत त्यामुळे प्रजेमधले जे लोक काय करत आहेत हे पण त्यांना कळणार दिसणार. तसंच त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे पण त्यांना कळणार दिसणार. अंतर्बाह्य. इंटरेस्टिंगली ते सांगितलंय की कोणी त्यांची स्तुती केली त्यांना काही फरक पडणार नाही, कोणी त्यांची निंदा केली तरी त्यांना काही फरक पडणार नाही. उदासीनच राहतील.
नादंड्यनम दंड यत्तेश सुत आत्मद्विषामपि दंडयत्यात्मजमपि दंड्यम धर्मपथे स्थितः. हे सम्राट पृथू नित्य धर्म मार्गावर स्थित राहणारे असल्यामुळे ते आपला पुत्र आणि आपल्या शत्रूचा पुत्र या दोघांच्याही संदर्भात तटस्थ राहतील. त्यांच्या शत्रूचा पुत्र दंडनीय नसेल तर ते त्याला शिक्षा करणार नाहीत, परंतु स्वतःचा पुत्र दंडनीय असेल तर ते तात्काळ त्याला शिक्षा करतील. श्लोकातच श्लोकाचा अर्थ सांगितलाय. परवा पण आपण वाचलं समहम सर्वभूतेषु, भगवद्गीतेतून वाचलं समोहम सर्वभूतेषु. भक्तांनी देखील हा गुण विकसित केला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा तुम्ही भगवद्गीतेत भागवतम मध्ये देखील ऐकलाय. बरंच गेला इंटरनेट. बऱ्याचदा आपण हे ऐकतो परंतु आपल्या लक्षात येत नाही, कारण या भौतिक जगामध्ये प्रत्येक जीव हा देहात्म बुद्धीने ग्रासलेला आहे. स्वतःला देह समजला की मग देहाशी संबंधित सगळं स्वतःच समजणं आपोआपच आलं. आणि मग देहाशी सगळं जर आपलं स्वतःच आपण समजलं, मग आपला मुलगा आपल्याला चांगला वाटायला लागतो आणि शेजारच्याच आपल्याला वाईट वाटायला लागतो. तर इथे म्हटलेलं आहे की सम्राट पृथू हे नित्य धर्म मार्गावर स्थित राहणारे असल्यामुळे ते आपल्या पुत्र आणि आपल्या शत्रूचा पुत्र या दोघांच्याही संदर्भात तटस्थ राहतील. इंटरेस्टिंगली शब्द वापरलाय शत्रूच्या पुत्राच्या संबंधित. शत्रूचा पुत्राने जर काही वाईट वागलेले नसेल तर त्याला शिक्षा करणार नाहीत, आणि आपला पुत्र जर वाईट वागलेला असेल तर त्याला शिक्षा करतील. जनरली आपले शेजारी आपले शत्रू नसतात. हरे कृष्ण. माफ करा, आज इंटरनेट नाही त्यामुळे असं कनेक्ट डिस्कनेक्ट होण्याची शक्यता आहे. सर्व जीवांवरती प्रेम करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. हा, मी सगळ्यांच्यावरती प्रेम करतो याचाच अर्थ तुमच्या पुत्राने जर काही वाईट केलेलं असेल त्याला दंड पण तुम्ही दिला पाहिजे. त्याला पण प्रेमच म्हणतात. शेजारच्या पुत्राने काही वाईट केलं नसेल तर त्याला दंड दिला नसला पाहिजे. ही पार्शियालिटी आपल्याला या जगामध्ये सगळीकडे दिसते, हो की नाही. इथे तर शत्रूचा पुत्र म्हटलेला आहे. आपल्या शेजारी तर शत्रू पण नाही आहेत, तरी पण आपण शेजारच्या मुलामध्ये आपल्या मुलामध्ये फरक करतो. आईचं प्रेम सगळ्यात शुद्ध आहे म्हणून सांगितलं जातं. ती आईच आजकाल फरक करते. स्वतःच्या मुलाला थोडं वेगळं, दुसऱ्याच्या मुलाला झालं थोडं वेगळं. हृदयामध्ये काहीतरी वाईट गुण असतील ना तर हे असं होतं आपोआप. आणि हे वाईट गुण कुठून येतात? देहात्मबुद्धीतून. शरीर, मी स्वतःला शरीर समजलंय, मग शरीराची संबंधित माझा आहे. शरीराची संबंधित नाही तो माझा नाही. मी माझा, मी माझा, मी माझा, असं भागवतम समजावून सांगतं आपल्याला. मी माझा हा आपला सगळ्यात मोठा रोग आहे. तात्पर्य, निपक्षपाती शासकाची ही वैशिष्ट्ये आहेत. अपराध्यांना शासन करणे आणि निष्पापांना संरक्षण देणे हे शासकाचे कर्तव्य आहे. पृथू महाराज इतके निपक्षपाती होते की जर त्यांचा स्वतःचा पुत्र शिक्षापात्र असेल तर त्याला देखील दंड देण्यास ते संकोच करणारे नव्हते. उलट पक्षी जर त्यांचा शत्रुपुत्र निरपराधी असेल तर त्याला शिक्षा करण्यासाठी ते कोणत्याही कट कारस्थान गुंतणारे नव्हते. केव्हापासून आपण हे
पृथू महाराजांची स्तुती ऐकतोय, गुणगान ऐकतोय, तर हे सगळे सद्गुण आपण देखील विकसित केले पाहिजेत. भगवंतांमध्ये गुण आहेत, मग आपल्यामध्ये पण ते गुण असले पाहिजेत. आणि भगवंतांशी आपण गुणात्मक दृष्ट्या समान आहोत. पुढे म्हणतात, अस्या प्रतिहतम चक्रम पृथो रामानसा चलात वर्तते भगवान अर्को यावत तपती गौगणः. ज्याप्रमाणे सूर्यदेव आपली प्रकाश किरणे ध्रुव प्रदेशात कोणत्याही अडथळा वाचून विस्तारित करतो, त्याप्रमाणे पृथू महाराजांचा प्रभाव ध्रुव प्रदेशापर्यंतचा संपूर्ण भूभाग आच्छादित करेल आणि तो त्यांच्या जीवनाच्या अंतापर्यंत तसाच अडथळा वाचून अस्तित्वात राहील. तात्पर्य, सामान्य लोकांना जरी ध्रुव प्रदेश दिसण्यासारखा नसला तरी सूर्य तेथे कोणत्याही अडथळा वाचून आपला प्रकाश पसरवितो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशास संपूर्ण विश्वभर प्रसरण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, त्याप्रमाणे पृथू महाराजांचा प्रभाव आणि त्यांचे राज्य या दोन्ही गोष्टींचा अटकाव करण्याचे सामर्थ्य कोणाच्याही ठायी नव्हते. तसेच त्यांचे राज्य त्यांच्या जीवनाच्या अंतापर्यंत अविचलच राहणार होते. निष्कर्ष असा की सूर्यप्रकाश आणि सूर्यदेव यांना जसे विभक्त करता येत नाही, तसे पृथू महाराज आणि त्यांची शासन शक्ती यांना परस्परांपासून विभक्त करणे शक्य नव्हते. प्रत्येकावर असलेले त्यांचे राज्य अकुंठितपणे चालू राहणार होते आणि अशा प्रकारे सम्राट पृथूंना त्यांच्या शासन सामर्थ्यापासून पृथक करणे शक्य नव्हते. राजाची प्रसिद्धी ही राजाच्या राज्य शासन करण्याच्या कलेची प्रसिद्धीच असते. राजाच्या वैयक्तिक जीवनाची प्रसिद्धी काही उपयोगाची नाही. तो कसले ड्रेस घालतो आणि कसल्या गाडीत फिरतो, कसला घड्याळ घालतो, कुठे जातो, काय करतो. राजा म्हणजे 24 तास प्रजेसाठी असला पाहिजे आणि प्रजेसाठी तो काय करतो ही त्याची कीर्ती सगळीकडे पसरली पाहिजे. त्याची वैयक्तिक कीर्ती पसरून काही उपयोगाचं नाही. पृथू महाराजांची अशी कीर्ती सगळीकडे पसरणार होती सूर्यप्रकाशाप्रमाणे. आणि एवढंच नाही तर जोपर्यंत पृथू महाराज असतील या पृथ्वी तलावरती तोपर्यंत ती कीर्ती तशीच पसरणार होती, तशीच राहणार होती. रंजयिष्यति यल्लोकम अयमात्मविचेष्टिताय अथामुमाहु राजन मनोरंजनकय प्रजा. पृथू महाराज आपल्या प्रत्यक्ष कार्यांद्वारे संपूर्ण प्रजेला आनंद देतील आणि त्यांची प्रजा पूर्णपणे तृप्त आणि समाधानी राहील. या कारणास्तव सर्व नागरिक अतीव समाधानाने त्यांना आपले शासक राजा म्हणून स्वीकारतील. त्याच्यावरती तात्पर्य दिलेलं नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रजा पूर्णपणे तृप्त आणि समाधानी राहतील याचा अर्थ प्रजेला पाहिजे ते मिळेल असा नसतो कधीच. प्रजा तृप्त आणि समाधानी कधी असते, जेव्हा राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही, कुठल्याही प्रकारची महामारी, आजारपण नाही आणि कुठल्याही प्रकारची चोरी वगैरे नाही किंवा त्रास नाही. या 3 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिल्या स्कंदामध्ये युधिष्ठिर महाराजांचं राज्य सांगताना हा श्लोक येतो, नाधयो व्याधयो क्लेश. असा राजा असला पाहिजे. दृढव्रतः सत्यसंधो ब्रह्मण्यो वृद्ध सेवकः शरण्यः सर्वभूतानां मानदो दीनवत्सलः. सम्राट पृथू दृढ निश्चयी आणि सदैव सत्यवचनी असतील. ते ब्राह्मणी संस्कृतीचे प्रेमी असतील. ते वृद्धांची सर्व प्रकारे सेवा करतील आणि सर्व शरणागत जीवांना आश्रय देतील.
ते सर्वांना मान देऊन दीन आणि निसहाय लोकांवर नित्य दया करतील. हे भगवंतांचे गुण आहेत आणि आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे आपल्यामध्ये देखील हे गुण असले पाहिजेत. सगळ्यात प्रथम पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे ते दृढ निश्चयी असतील. आपला निश्चय रोज डगमगणार आहे. विशेष करून या भौतिक दुःखालयातून बाहेर पडण्यासाठी भगवंतांचे नामस्मरण करणे, भगवंतांची सेवा करणे, याच्यामध्ये खूप दृढ निश्चयी असलं पाहिजे. आपण दृढ निश्चयीचा अर्थ असतो कधी पडायला लागलं तरी पडलं पाहिजे, परत उठलं पाहिजे, कष्ट पडले कष्ट केले पाहिजेत, दुःख आलं दुःख सहन केलं पाहिजे, जे आवडतं ते नाही मिळालं तरी सहन केलं पाहिजे, जे आवडत नाही ते करायला लागलं तरी केलं पाहिजे. याचा अर्थ असतो दृढ निश्चय. ध्येयाने जो प्रेरित असतो, जिद्दी असतो, तो दृढ निश्चय असतो. भौतिक जगामध्ये आणि विशेष करून कलियुगामध्ये विशेष करून आता लोकांच्या जीवनात भौतिक ध्येय पण नाही. व्हेरी पिक्युलर कंडिशन आहे सध्या आपली स्थिती इतकी वाईट आहे. कॉलेजमधल्या मुलांचंच फक्त मी म्हणत नाही, कॉलेजमधल्या मुलांसमोर तर काही ध्येयच नाही. काय करायचं जीवनामध्ये माहिती नाही आणि काय करायचं काय मिळवायचं हे माहित नसल्यामुळे त्याच्याबद्दल जिद्द नाही, दृढ निश्चय नाही, कष्ट करायची तयारी नाही. हे प्रौढ लोकांमध्ये पण आपण पाहू शकतो, जे 30शीत आहेत, 40शीत आहेत, 50शीत आहेत. हो की नाही? दृढ निश्चयी असलं पाहिजे, सदैव सत्यवचनी असलं पाहिजे. गॉन अगेन. तेच बसायला पाहिजे होतं. सदैव सत्यवचनी असलं पाहिजे. हो की नाही? आणि ब्राह्मण्य म्हणून सांगितलं म्हणजेच काय, ब्राह्मणी संस्कृतीचे प्रेमी असतील. ते प्रभुपाद इंग्लिश मध्ये म्हणायचे ब्राह्मनिकल कल्चर. ब्राह्मनिकल कल्चरचा अर्थ असतो वर्णाश्रम. ब्राह्मनिकल कल्चर मध्ये ज्या संस्कृती ब्राह्मणी संस्कृती म्हणजे ज्या संस्कृतीमध्ये ब्राह्मण सगळ्यात श्रेष्ठ आहेत आणि त्यांचे सगळे लोक ऐकतात, त्याला म्हणायचं ब्राह्मणी संस्कृती. ब्राह्मणी संस्कृती ही वर्णाश्रमावर आधारित असते, कारण तिथं मेन ब्राह्मण असतो. ब्राह्मण मेन असतो आणि त्याच ऐकलं पाहिजे. का? कारण त्याने ब्रह्म जाणलेलं असतं. त्याच्या मनामध्ये द्वेष मत्सर नसतो. तो अगदी निस्वार्थपणे समाजाची जनतेची सेवा करण्यामध्ये गुंतलेला असतो. भगवंतांच्या भक्तिमय सेवेपासून एखादा जीव विचलित होतो की नाही, होत असेल तर त्याला पुन्हा भक्ती मार्गावरती आणणे एवढंच कर्तव्य असतं ब्राह्मणाचं. म्हणून ब्राह्मणी संस्कृती सर्वात श्रेष्ठ संस्कृती असते, ब्राह्मनिकल कल्चर. ब्राह्मणी संस्कृती जिथे आहे तिथे वर्णाश्रम परफेक्ट असतं, कारण ब्राह्मण हा वर्णाश्रमातला एक वर्ण आहे. हो की नाही? प्रभुपाद इतक्या वेळेला सांगतात, हे शब्द वापरतात की प्रभुपादांचं तुम्ही नियमितपणे वाचन श्रवण करत असाल तर तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे ब्राह्मनिकल कल्चर, ब्राह्मनिकल कल्चर, ब्राह्मनिकल कल्चर. ब्राह्मणी संस्कृती म्हणजेच वर्णाश्रम. ब्राह्मणी संस्कृती म्हणजे ब्राह्मण जिथे श्रेष्ठ आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली समाज चाललेला आहे. पृथु महाराज ब्राह्मणांचा आदर करणारे, ब्राह्मणांना श्रेष्ठ मानणारे, त्यांच्या आदेश उपदेशानुसार राज्य करणारे असतील. ते किती महत्वाचं आहे बघा. म्हणून वर्णाश्रमाची जर पुन्हा स्थापना करायची असेल
पहिल्यांदा ब्राह्मण असले पाहिजेत, शुद्ध ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मण हा कधी अशुद्ध नसतो. शुद्ध ब्राह्मण म्हणजे जो ब्राह्मणाचे ज्याच्यामध्ये गुण आहेत. अशुद्ध ब्राह्मण म्हणजे जो फक्त ब्राह्मणाच्या घरात जन्मलाय परंतु ब्राह्मणाचे गुण नाहीत त्याच्यामध्ये. पहिल्यांदा तो निर्माण करावा लागतो. म्हणून जे महान आचार्य ऋषी मुनी येतात ते याच्यावरती भर देतात. कारण ब्राह्मण निर्माण झाले तर मग ते क्षत्रिय निर्माण करू शकतात, वैश्य निर्माण करू शकतात. त्यांना समजतं सगळं, कोण कुठल्या गुणाचा आहे, त्याला कसल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. राजा याचा आदर करत नसेल तर तो स्वतःची पण अधोगती करतो आणि राज्याची पण अधोगती करतो. जसं धनानंद राजा ब्राह्मणांचा आदर करत नव्हता, त्याला वाटायला लागलं मीच श्रेष्ठ आहे. त्याच्या मंत्रिमंडळामध्ये ब्राह्मण होते परंतु तो ऐकायचा नाही ब्राह्मण. मग ना वर्णाश्रम राहतो, ना समाज राहतो, ना प्रजा भक्ती मार्गावर राहते. सगळेच दुःखी होतात. तर पृथु महाराज हे ब्राह्मणी संस्कृतीवर प्रेम करणारे होते, ब्राह्मणी संस्कृतीचा आदर करणारे होते. वृद्धांची सर्व प्रकारे सेवा करतील आणि सर्व शरणागत जीवांना आश्रय देतील, सर्वांना मान देतील आणि निसहाय लोकांवर नित्य दया करतील. हे आपली पण लक्षणं असली पाहिजेत. सर्वांना मान द्यायचा असेल ना तर स्वतःच्या मानाची अपेक्षा करायचं बंद केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपण सर्वांना मान देऊ शकत नाही. नॅचरल हो की नाही. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणतात अमानिना मान देन. स्वतःची मानाची अपेक्षा पहिल्यांदा बंद केली की मग आपण दुसऱ्यांना मान देऊ शकतो. भगवद्गीतेमधील जो अत्यंत महत्वाचा श्लोक आहे त्याची पण सुरुवात याच्यानेच होते. अमानित्वम अदंभित्वम. हे आपले गुण असले पाहिजेत, हे भक्ताचे गुण असले पाहिजेत. या गुणाची ना चर्चा केली जाते ना या श्लोकांची चर्चा केली जाते. नुसते आपले कथा 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 करत बसले. तुम्हाला वाटतं हे सोपं आहे सगळ्यांना मान देणे? व्हेरी डिफिकल्ट. सर्वांना, तुमच्या शत्रूला पण, जे वाईट वागतात त्यांना पण. शक्य आहे का? हो की नाही. कपिल देव 3ऱ्या स्कंदामध्ये आईला आपल्या समजावून सांगत असतात, मी सर्व जीवांमध्ये परमात्मा स्वरूपात आहे याची ज्याला जाणीव नाही तो थर्ड क्लास भक्त असतो. तो भक्ती कितीही चांगल्या पद्धतीने करत असू दे, या आजकालची भक्ती, पूजा अर्चना जप ड्रेस तिलक सगळं परफेक्ट असू दे, परंतु मी प्रत्येक जीवामध्ये आहे याचा जो आदर करत नाही तो थर्ड क्लास भक्त असतो. आणि तिथे देखील भगवान कपिलदेव आपल्या आईला समजावून सांगतात की त्या स्टेजला येण्यासाठी काय करावं लागेल. श्लोक आठवत नाही आता. तिथे देखील सांगतात की मैत्री करावी लागेल, दान द्यावं लागेल आणि सर्वांना मान द्यावं लागेल. हो नाही. मैत्री दान मान अभ्य हे खूप महत्वाचं आहे. मान देणे म्हणजे सुसंस्कृत घरातले असतात ना ते विनम्र वागतात. विनम्रता हे स्वतःच्या मानाची अपेक्षा न करणे आणि दुसऱ्याला मान सदैव देणे याचं लक्षण असतं विनम्रता. मलाच सगळं येतंय, मलाच सगळं जमतंय, मलाच सगळं माहिती आहे, तो दुसऱ्यांना मान देत नाही. समोरचा चांगला असला, उत्कृष्ट असला, आदराच्या योग्य असला तरी मग असे लोक त्यांना मान देत नाही, आदर करत नाही. ही आपली अधोगती आहे. पृथु महाराजांची इथे लक्षणे सांगितलेत ही भगवंतांची लक्षणे आहेत, भगवंतांचे सद्गुण. शरणागत जीवांना आश्रय देणे. एखादा तुमच्या आश्रयाखाली आलेला असेल तर त्याचा तुम्ही फायदा घेतला नसला पाहिजे. शरणागत जीवांना आश्रय देणे म्हणजे काय? एखादा व्यक्ती तुमच्या आश्रयाखाली आलेला असेल, तुमच्यावर विश्वास ठेवून आलेला असतो, तो त्याचा तुम्ही फायदा घेतला, त्याला तुम्ही लुटलं
तेव्हा तुम्ही कपटी होता. पहिल्या स्कंदामध्ये एका ठिकाणी सांगतात की समाज चांगल्या रीतीने तेव्हाच चाललेला असतो. मला वाटते पहिल्या स्कंदामध्ये 5व्याच अध्यायामध्ये 158 का 185 5 लोकांची सेवा झाली पाहिजे, आदर केला पाहिजे समाजामध्ये, मगच समाज चांगला असतो. नंबर 1 नंबर 1 ब्राह्मण, नंबर 2 गाय, नंबर 3 स्त्रिया, नंबर 4 वृद्ध, नंबर 5 लहान मुलं. तुमचा समाज, तुमची कम्युनिटी अशी असली पाहिजे जिथे यांना मान दिला जातो, यांची सेवा केली जाते, यांचं रक्षण केलं जातं. पहिल्या स्कंदामध्ये जो श्लोक आहे ना, त्याच्यात सांगितले की या 5 जणांचं रक्षण जिथे होतं तो समाज चांगला असतो. आणि निसहाय लोकांवर नित्य दया करतील. या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या स्थितीमध्ये जन्मलेला असतो. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. प्रत्येक जीव तर वेगळा असतो, जे दिसतंयच आपल्याला. काही ना 4 पाय आहेत, काही ना 2 पाय आहेत, काही ना शेपटी आहे, काही ना नाही आहे. परंतु एकाच प्रजातीमध्ये देखील प्रत्येक जीव हा वेगवेगळा बनवलेला असतो भगवंतानी. का? त्याच्या कर्मानुसार त्याला शरीर आणि त्याचं प्रारब्ध लिहिलेलं असतं, प्रारब्ध कर्म ठरलेलं असतं. जसं काल प्रभूजी प्रश्न विचारत होते, जे डिप्रेशन मध्ये असतात, नैराश्य असतात, त्यांच्याशी कसं वागायचं? त्यांच्याशी दयेने, प्रेमानेच वागलं पाहिजे. प्रत्येक माणूस उठून प्रत्येक काम करू शकत नाही. प्रत्येकाकडे तेवढं सामर्थ्य, प्रत्येकाकडे तेवढी संपत्ती असू शकत नाही. मग ज्याच्याकडे आहे सामर्थ्य, त्याने सामर्थ्यहीन लोकांची मदत केली पाहिजे. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याने संपत्तीहीन लोकांची मदत केली पाहिजे, जेणेकरून या भौतिक जगातल्या शारीरिक गरजा, बेसिक गरजा जर त्या जीवाच्या प्रॉपरली पुरवल्या गेल्या तर तो भगवंतांची सेवा करण्याचा विचार करू शकेल. उद्देश हाच असला पाहिजे. उद्देश स्वतःला मान, प्रतिष्ठा मिळवणे या उद्देशाने भरपूर लोक दया करतात, सेवा करतात, वेगवेगळे कार्यक्रम करतात. त्याचा काही उपयोग नाही. म्हणून प्रभुपादांनी सांगितलंय की आपला बिझनेस आहे भगवत भागवतमचा प्रचार करणे. आता या भगवत भागवतमचा प्रचार करत असताना कोणाला बेसिक गरजा पण एखाद्याच्या नसतील तर त्याला तुम्ही थोडीशी मदत करा, बस. त्याचा प्रचार करू नका. पण तो आज दुर्दैवाने प्रभुपाद जसं बऱ्याचदा सांगतात, हॉस्पिटल काढणे, शाळा उघडणे, रक्तदान शिबिर अरेंज करणे, फूड फॉर लाईफ, वृंदावन मध्ये जाऊन ब्लँकेट वाटतात आपले भक्त लोक थंडीमध्ये. या दॅट्स ओके. नेत्रदान शिबिर आयोजित करतात. परंतु खरं साधूचं खरं काम असतं भगवत भागवतमचा प्रचार करणे. 20 लाख 2 लाख प्लेट रोज प्रसाद पण म्हणत नाही ते लोक. 2 लाख प्लेट रोज अन्नाचे आम्ही वितरित करतो. कारण ते प्रसाद नाहीच आहे. प्रसाद वितरित केला असता रोज 2 लाख प्लेट तर आता 2 लाख भक्त झाले असते मागच्या 10 वर्षामध्ये. परंतु याचा अर्थ अशा निसहाय लोकांवरती दया करायची नाही असं पण नाही. जे अडचणीत आहेत, जे प्रॉब्लेम मध्ये आहेत, त्यांच्यावरती दया पण केली पाहिजे. तात्पर्य, वृद्ध सेवक हा शब्द या श्लोकामधील शब्द अर्थपूर्ण आहे. 2 प्रकारचे वृद्ध असतात. प्रभुपाद सांगतात बघा, हे व्यवस्थित समजा. 2 प्रकारचे वृद्ध असतात. पहिला वयाने वृद्ध तर दुसरा ज्ञानाने वृद्ध असतो. हा संस्कृत शब्द स्पष्ट करतो की मनुष्य ज्ञानाच्या प्रगतीने वृद्ध असू शकतो. पृथु महाराज ब्राह्मणांचा अत्यंत आदर करीत आणि त्यांना सर्व प्रकारचे संरक्षण देत. त्याच वेळी ते वयोवृद्ध लोकांचेही रक्षण करीत असत.
त्यांनी एखादे कार्य करण्याचा निर्णय घेतल्यावर कोणीही त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करू शकत नसे. दृढ व्रत. आणि या वृत्तीस दृढ संकल्प अथवा दृढ व्रत असे म्हटले जाते. द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ब्राह्मणांचा आणि वृद्ध लोकांचा आदर आणि रक्षण करणे हे समाजासाठी खूप महत्वाचं असतं. खूप 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 अत्यंत महत्वाचं असतं. का? तर ज्ञानाचा स्रोत तिथं असतो. जिथे ज्ञान आहे, इंग्लिशमध्ये नॉलेज आणि विजडम दोन वेगवेगळे शब्द आहेत. मराठीमध्ये दोघांना ज्ञानच म्हटलं जातं, दोन्हीला. कधी कधी विजडमला शहाणपण म्हटलं जातं. वृद्ध लोकांमध्ये हे विजडम असतं, कारण त्यांनी आयुष्य बघितलेलं असतं. चुका करून करून त्यांनी शिकलेलं असतं आणि मग त्यांची जबाबदारी असते पुढच्या पिढीला ते शिकवणे. त्यांचंच तुम्ही रक्षण केलं नाही तर काय शिकवणार ते? आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की माझा वृद्ध पिता किंवा माझी वृद्ध माताच मला भगवंतांची भक्तिमय सेवा पण करू देत नाही, तर त्यांचं विजडम आपण कसं ऐकायचं? पण आता सध्या स्थितीला वर्ण संकर झालेला आहे. कोणीही वर्णाश्रमामध्ये नाही, सगळे एकदम अगण्य अगण्य घनवृत्तीच्या एकदम खालच्या पातळीला आपण गेलेलो आहे. त्यामुळे आपले आई वडील, वृद्ध माता पिता, वृद्ध आजोबा आजी आजोबा आपल्याला मार्गदर्शन करतील याची अपेक्षा कलियुगामध्ये सध्या स्थितीला करणे खूप कठीण काम आहे. आपण यांचं रक्षण नाही, परंतु यांना ऍटलिस्ट आदर तरी दिला पाहिजे, रक्षण पण केलं पाहिजे. यांच्या भक्तीचं रक्षण करायचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे आता जवळजवळ मृत्यूच्या जवळ गेलेले आहेत. आता तरी जर यांनी थोडस जप केला, थोडस भगवंतांचं नामस्मरण केलं, थोडस भगवंतांची सेवा केली, तर पुढचा जन्म तरी ऍटलिस्ट यांना थोडासा चांगला मिळेल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. याला जीव दया म्हणतात. सनातन गोस्वामी सांगतात, नामे रुची जीवे दया. एवढंच काम आहे आपलं. तुमची स्वतःची नामामध्ये, भगवंतांच्या नामामध्ये रुची वाढली पाहिजे आणि प्रत्येक जीवावरती दया केली पाहिजे. मग या जीवे दया या दृष्टिकोनातूनच आपण आपल्या आई वडिलांकडे पण बघायचं, आपल्या आजी आजोबांकडे बघायचं, आपल्या पत्नीकडे बघायचं, आपल्या मुलांकडे बघायचं. हे पण एक जीव आहेत आणि यांच्यापर्यंत नाम, भगवंतांची सेवा कशी पोहोचेल याचा प्रयत्न करणे माझं कर्तव्य आहे. बस, याच्या पलीकडे तुमचा त्यांचा काही संबंध नाहीच आहे. स्वतःला शरीर समजणाराच फक्त हे संबंध निर्माण करतो, माझी पत्नी, माझी मुलं, माझा आई वडील. वर्णाश्रम पद्धतीमध्ये मुळात ऍक्च्युली असे वृद्ध लोक घरात राहायचेच नाहीत. सगळा पैसा सगळं 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 सोडून जायचे. कसे खायचे, कसे प्यायचे, समाज त्यांचं रक्षण करायचं. आज वृद्ध लोकच पैशाला इतके चिटकलेले आहेत. मुलं एक वेळ तयार आहेत सगळं सोडून भगवंतांची भक्ती करायला, परंतु वृद्ध लोक तयार नाहीत. आपल्या मुलांना पण सोडत नाही. अशी परिस्थिती आहे सध्या. त्यामुळे बरेचसे हे श्लोक आपल्याला थोडेसे विचित्र वाटतील. वृद्ध लोकांचं रक्षण करायचं. आता कसं करायचं रक्षण? हे माझा वृद्ध आजोबा तर म्हणतो की नाही, पैसेच कमवले पाहिजेत. कुठला तुझा देव भगवान श्रीकृष्ण मला नाही माहिती, आता ह्याचं कशाला रक्षण करायचं? तो पण एक जीव आहे, एक जीव म्हणून त्याचं रक्षण करायचं. पण ते रक्षण पण कसं असलं पाहिजे? याच्यावर आधारित असलं पाहिजे. नामे रुची. भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये असे वृद्ध लोक जर आडवे येत असतील, अडथळा आणत असतील, तर काय उपयोग? त्यांना मेन म्हणजे त्यांनी घर सोडलं पाहिजे पहिल्यांदा. आज आपण घर सोडायची पाळी आलेली आहे. 50 वर्षानंतर ऍक्च्युली घरात राहिलंच नसलं पाहिजे माणसं. हे आज देखील लागू पडतं. सरळ एखाद्या आश्रमात, मंदिरात जाऊन राहावं. सगळा पैसा, संपत्ती, जॉब, व्यवसाय सगळ्यातून मन बाहेर काढून टाकलं पाहिजे. फक्त भगवंतांचं काम, भगवंतांची सेवा, भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण
50 पण खूप ऑप्टिमिस्टिक आहे ऍक्च्युली. 50 वर्षापर्यंत आपण जगणार आहे की नाही माहिती नाही. लहानपणापासूनच याच्यात लागलं पाहिजे. लहानपणापासूनच जो मंदिरात आश्रमात जाऊन राहतो, भगवानांची सेवा करतो, तो तर आता कलियुगामध्ये सगळ्यात बेस्ट. आणि कशी सोडायची आसक्ती खूप अवघड काम आहे. माझं कारण शास्त्र सांगते की एका अणु इतका, अणु दिसत नाही आपल्याला. आता शास्त्रज्ञांनी एक मशीन शोधून काढलंय, त्याच्यामध्ये तुम्ही अणु पाहू शकता. मायक्रोस्कोप 10 लाख पटीने काय म्हणतात त्याला, सूक्ष्म वस्तूला मोठं करून दाखवतो ते. काल मी परवा बघत होतो, अणु तुम्ही आता पाहू शकता. हा एनिवे, माझा सांगण्याचा उद्देश भरकटलो मी दुसरीकडे. एका अणु इतक्या गोष्टीबद्दल जरी तुमची आसक्ती असेल ना या भौतिक जगामध्ये, अणु जो दिसतच नाही, जे दिसत नाही तुमच्या बोटावरती, त्याला जे दिसत नाही त्याला बरं का, त्याला 10 लाख पटीने मोठं करून बघितल्यावर जेवढं कण आहे ना तो, तेवढ्या कणावरती जरी तुमची आसक्ती असेल या भौतिक जगामध्ये, माझा परत जन्म घ्यावा लागतो. प्रकृतीचा कठोर नियम आहे, परत जन्म घ्यावा लागतो. मग आपली 70 उलटली, 80 झाले, 90 झाले. लोक बघतोय मी आजकाल, माझा मुलगा, माझा समाज, माझी पत्नी, माझं नातवंड करायची खूप सवय असते यांना. नातवंडांना पण देहात्म बुद्धीमध्ये आणायची यांची इच्छा असते. नातवंड भक्तीत गेले, नो 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 नो, माझा नातू कलेक्टर झाला पाहिजे, बॅरिस्टर झाला पाहिजे. अशा पद्धतीत अशा वृद्धांचं रक्षण करायचं का काय करायचं, सेवा करायची का काय करायचं, अवघड आहे का नाही. शरणागतीचं आपलं जे पहिलं सूत्र आहे ते लक्षात ठेवायचं आपण. अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये अनुकूल असेल अशा वृद्धांची सेवा करा, रक्षण करा, नसेल तर सोडून द्या, नो प्रॉब्लेम. किती वेळा डिस्कनेक्ट व्हायला लागले आज. हरे कृष्ण. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. Where is the bookmark? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण.